हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला फर्स्ट सेम एनईपी फायनान्शियल अकाउंट सबसिडी बुक्स तर सेल रिटर्न बुक्स बघत आहे. आपण कोणतं बुक्स बघत आहे बेटा? सेल रिटर्न बुक्स. मी या पहिले सुद्धा तुम्हाला सेल बुक, परचेस बुक आणि परचेस रिटर्न बुकचा व्हिडिओ तुम्हाला सेंड केलेला आहे. तो तुम्ही बघा, परीक्षेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील अगर तुम्ही कंटिन्यू बघत असाल तर बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला आणि सोप्या पद्धतीने त्याच्यावरती दिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण हे जे बघत आहात सेल रिटर्न बुक्स बघत आहात. कोणतं बुक्स बघत आहे? सेल रिटर्न बुक, श्री राजाराम सेल रिटर्न बुक्स. यामध्ये क्रेडिट लेटर दिलेलं असतं, परचेस रिटर्न मध्ये डेबिट लेटर असते, परचेस बुक सेल बुक्स मध्ये इनवॉइस जो नंबर असतो, इनवॉइस आणि इनवॉइसिंग नंबर असा दिलेला असतो. हे गोष्ट लक्षात ठेवायची. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओवरती तुम्ही अगर नवीन असाल तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन ही मिळत राहणार. अलग लक्षात मित्रांनो? पिंट्या लक्षात आलं ना? हा, तर एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अभी देखिए बच्चों, अपन देखेंगे क्या सब्सिडी बुक सेल रिटर्न बुक्स में क्या देखेंगे अभी सब्सिडी बुक सेल रिटर्न बुक्स में, है ना? तो देखिए बच्चों, अभी इसकी आखनी करनी पड़ेगी. अभी पहले शुरुआती है तो हेडिंग क्या डालना है आपको? देखिए इन द बुक्स ऑफ श्री राजा राम. ओके, हाँ यम है, यम राजाराम सेल्स रिटर्न बुक, सेल रिटर्न बुक्स आहे की नाही? हा, तर याची आता आपण आखणी करणार आहोत आणि आखणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आहे, काहीच त्यामध्ये कठीण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, हे बघा, हा कॉलम आका, हा कॉलम आका, त्यानंतर हा डेटचा कॉलम दाखवा, हा डेटचा कॉलम दाखवा. इथं अमाऊंटचे 2 कॉलम दाखवले तरी चालतील, कारण परचेस रिटर्न आहे, सेल रिटर्न आहे, त्यामुळे दाखवण्याची आवश्यकता नाही, काहीच फरक पडत नाही. तर तुम्हाला हे बघा, इथं पहिले हा दाखवायचा आपल्याला क्रेडिट लेटर नंबर. तर थोडंसं वाटल्यास मोठा दाखवा, म्हणजे कसं आहे तुम्हाला वरती लिहिण्यात कामात येणार. हा, इथं लिहायचं क्रेडिट लेटर नंबर्स, क्रेडिट लेटर्स नंबर्स. काय दाखवायचं? हा कॉलम क्रेडिट लेटर्स नंबर. आणि इथं दाखवायचं आपल्याला बेटा डेट. इथं काय दाखवायची आपल्याला? पर्टिक्युलर. इथं दाखवायचं आपल्याला बेटा अमाऊंट. काय दाखवायचं बेटा आपल्याला? अमाऊंट. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये 4 एप्रिल दिलेला आहे. 4 एप्रिल मग सुरुवातीला इथं लिहायचं 4 एप्रिल 2023 गुड्स रिटर्न बाय मनोहर. आता या व्यक्तीकडनं रिटर्न आलेले, आपण आता दिलेल्या सेल रिटर्न बुक्स, मग डायरेक्ट सेल रिटर्न बुक्स आहे. याच्यामध्ये कोणत्याच, आता अगर तुम्हाला समजा एंट्र्या अगर विचारले असेल तर तुम्ही एंट्र्या दाखवा, लेजर अकाउंट विचारले असेल तर लेजर दाखवा, परंतु एनईपी मध्ये तुम्हाला लेजर अकाउंट आणि एंट्र्या विचारत नाहीत. आणि एंट्र्या तुम्हाला माहितीच आहे, सोपी आहे. गुड्स रिटर्न आहे की नाही? हा, बाय दिलेला आहे. आता सेलचं म्हटलेलं आहे त्यांनी, तर इथं लिहायचं मनोहर अकाउंट. किती आहे बेटा? लेटर नंबर आहे त्याचा 105 आणि रिटर्न 80 रुपयाला. म्हणजे सेल रिटर्न आहे, याचा अर्थ आपण जो माल सेल केलेला होता तर तो तुटफुट निघालेला असेल तर तो काय झाला आपल्याकडे? वापस आलेला आहे बेटा. काय झालेला आहे? वापस आलेला आहे आपल्याला. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर 9 एप्रिल, पण काय 9 एप्रिल 2023 गुड्स रिटर्न बाय केशव आहे ना? हे केशव अकाउंट किती? 10650 रुपीज आहे ना? 50 रुपीज. त्यानंतर दिलेलं आपल्याला 13 एप्रिल 2023 गुड्स रिटर्न बाय माधव. आता या व्यक्तीकडनं सुद्धा आपल्याला काय झालेला आहे? रिटर्न आलेला आहे. काहीच नाही करायचं बेटा, तुम्हाला फक्त त्यांची नावं पर्टिक्युलरच्या फॉर्मला दाखवा लागतात. हा, तर मनोहर तुम्ही असं दाखवू शकता बेटा, हे मनोहर रिटर्न्स अकाउंट. म्हणजे मनोहर अकाउंट किंवा एक मिनिट, मनोहर रिटर्न नाही, मनोहर अकाउंट हेच दाखवा, जास्त दाखवू नका. रिटर्न्स आपण वरती लिहिलेलंच आहे, त्याच्यामुळे इथं मनोहर रिटर्न्स अकाउंट, केशव रिटर्न्स अकाउंट असं नाही दाखवा. चालेल, तसं बी काहीच हरकत नाही. बघा आता केशव माधव झाला आपलं,
माधवचा इनवॉइस नंबर किती दिलेला बेटा आपल्याला 107 आणि हे 35. त्यानंतर बघा आता 19 एप्रिल, हा 19 एप्रिल 223 आहे ना. हा मोहन अकाउंट 108 आणि रुपीज आहे त्याचा 25. म्हणजे त्यांनी आपल्याला माल काय केलेला, गुड्स काय केलेले आहेत, रिटर्न्स. आपको उन्होंने रिटर्न्स किए सब. हा तो बघा आता 29 एप्रिल गुड्स रिटर्न बाय सुरेंद्र आहे ना, सुरेंद्र 29 एप्रिल 2023. हा सुरेंद्र, तर इथं आपण लिहूया सुरेंद्र अकाउंट. ओके. हा इनवॉइस नंबर आहे 109 आणि 100 काय दिलेला बेटा 100. आणि हे खालून काय करायचं तुम्हाला, क्लोज करायचं आहे. काय करायचं आहे बेटा, क्लोज करायचं. ओके, आलं लक्षात, समजलं. काहीच नाही करायचं बेटा, फक्त सेल रिटर्न दिलेलं असेल तर सेल रिटर्न मध्ये वापस त्यामध्ये सेल रिटर्नचं बुक्स आखणी करायची आणि दाखवायची. अगर मिक्स दिलेले असतील तर मिक्स सुद्धा आपण आता बघणार आहोत यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला. त्यामध्ये सुद्धा काहीच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. तर ओके बघा आता हा इनवॉइस नंबर असतो, याला हे नसते. इथं लिहायचं खाली टोटल. आता यांची तुम्हाला काय करायची आहे, टोटल करायची आहे. तर आता आपण बघूया. 5 + 5 10 होता, 0 लिहिला, हा 1 कॅरी दिला. 8 + 5 13 14 15 16 17 18 1 19 1 आणि 2 झाला. हा 90 आलं लक्षात. 8 आणि 5 13 13 14 15 16 17 18 आणि 19 9. हाताला 1 1 आणि 1 2. आलं लक्षात. एकदम सोपी आणि साध्या पद्धतीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्ही जेवढे लाईक करसाल तेवढं काय होणार की बा माझे व्हिडिओ माझ्या विद्यार्थी मित्रांना आवडत आहे हे मला सुद्धा माहित पडणार. ओके, स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. काढला मित्रांनो स्क्रीनशॉट, काहीच हरकत नाही. समजलं, काही टेन्शन नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला भेटू. मिक्स मध्ये लेक्चर कसं राहणार, याच्यानंतरचे लेक्चर मिक्स राहतील. हा ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.